पुढची महत्त्वाची बातमी, स्थायी समिती पद हे आता भाजपकडे जातंय तर सुधार समिती शिवसेनेकडे जातीये। युतीचे मुंबई महापालिकाचे समिती वाटप ठरलेले आहेत। खात्रीलायक सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे। शिक्षण समिती भाजप तर बेस्ट समिती आता शिवसेनेकडे जाणार आहे। समित्यांचं देखील आता आठवडाभरामध्ये इतर समित्यांचं वाटप केलं जाईल। मात्र ही महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। स्थायी समिती ही भाजपकडे जाते तर सुधार समिती ही शिवसेनेकडे देण्यात येते। युतीचे मुंबई महापालिका समिती वाटप अखेर ठरलेले आहेत। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट पोहोचवतात। चेतन, समिती वाटप ठरलंय? निश्चितच शुभम, आता सध्यापर्यंत आपण पाहिलं असेल मुंबई महापालिकेतील वेगवेगळ्या पदांच्या वाटपावरून कुठेतरी चर्चासत्र सुरू होतं आणि महापौरपद भाजपच्या तर उपमहापौरपद शिवसेनेच्या वाट्याला गेलं होतं। मात्र सगळ्या समित्यांचं वाटप कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं नव्हतं। आता जी सूत्रांकडून माहिती मिळते, मुंबई महापालिकेची सर्वाधिक महत्वाची समिती असलेली स्थायी समिती आहे, अर्थात स्टँडिंग कमिटी आपण ज्याला म्हणतो, ती आता भाजपने स्वतःकडे ठेवलेली आहे। याशिवाय शिक्षण सारखी महत्वाची एक समिती आहे, ती देखील भाजपच्या वाट्याला गेलेली आहे आणि वाटाघाटीमध्ये कुठेतरी सुधार समितीची दुसरी महत्वाची समिती मानली जाते ती शिवसेनेच्या वाट्याला मिळणार आहे। आणि याशिवाय बेस्ट सारखी महत्वाचं जे प्रशासन आहे ते संपूर्णपणे बेस्ट समितीच्या माध्यमातून शिवसेनेच्या वाट्याकडे गेलेलं आहे। परिणामी इतरही समित्यांचं जे वाटप आहे ते या आठवड्याभरात पूर्ण होईल अशी माहिती मिळत आहे। याशिवाय प्रभाग समित्यांचं जे वाटप आहे ते पुढच्या 10 ते 15 दिवसांमध्ये पूर्ण होईल अशी माहिती आहे। परिणामी आता समित्या वाटपाचा तिढा मात्र टप्प्याटप्प्याने युतीमध्ये सुटत असताना पाहायला मिळतोय। शुभम, ठीक आहे चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।